गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा थर्ड लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला आठवतं आहे ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप आपलं चालू आहे. आत्तापर्यंत आपले ॲडमिशनचे रिव्हिजनमध्ये 2 प्रॉब्लेम घेऊन झालेत, बरोबर आहे ना. दोन्ही प्रॉब्लेममध्ये फरक होता. परवा जो फर्स्ट प्रॉब्लेम अपलोड केला त्यामध्ये गुडविल रिटेन होतं. रिटेन मीन्स नवीन पार्टनरने गुडविल घेऊन आला आणि ओल्ड पार्टनर्सनी आहे तसं गुडविल रिटेन केलं. रिटेन म्हणजे आहे तसं बिझनेसमध्ये ठेवलं, साठवून ठेवलं. काल जो प्रॉब्लेम मी अपलोड केला त्यामध्ये गुडविल विथड्रॉन होतं. विथड्रॉन म्हणजे काय, तर नवीन पार्टनर येताना गुडविल घेऊन येतो आणि ओल्ड पार्टनर आपापलं गुडविल आपापल्या घरी घेऊन जातात. पर्सनल यूजसाठी पर्सनल यूजसाठी किंवा स्वतःला खर्च करण्यासाठी गुडविलचे पैसे आपापले घेऊन जातात. त्याला विथड्रॉन म्हणतात. विथड्रॉनचा प्रॉब्लेम नाही परवडत. का नाही परवडत, कारण काल विथड्रॉन म्हणल्यावर किती इफेक्ट गेले, 4 इफेक्ट गेले, बरोबर आहे ना. मग त्यापेक्षा रिटेन बरा होता. आज तिसरा टाईप बघू. आज आपण बघणार आहोत रेज, RAISED. तर रेज म्हणजे काय, तर मांडून ठेवणे. म्हणजे थोडक्यात काय की न्यू पार्टनरकडं गुडविल आणायला पैसे नसतात, बरोबर आहे. गुडविलचे पैसे बिचाऱ्याकडे नसतात. त्यामुळं ते ओल्ड पार्टनर्सला तो रिक्वेस्ट करतो की माझं जे गुडविल आहे ते मी तुम्हाला नंतर देतो, मला पहिलं ॲडमिशन द्या. मग ॲडमिशन झाल्यावर मी वाटलं तर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तुमचे गुडविलचे पैसे देतो. माझं गुडविल तोपर्यंत तुम्ही मांडून ठेवा. त्याला रेज म्हणतात. मग तुम्ही म्हणता सर हा प्रॉब्लेम परवडतो का? हा पण चालतो, कारण ह्याचे पण 2च इफेक्ट आहेत, बरोबर आहे ना. हा पण सोप्पाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला मग सुरुवात करू. प्रॉब्लेम नंबर 3. तुम्ही आखून वगैरे घेतला असेल, प्रॉब्लेम लिहिला तर असेलच, पण माझ्यामध्ये आज तुम्ही आखून वगैरे नेहमीप्रमाणे आपल्या तयारीत आहेत ना. काय काय आखलं नेहमीप्रमाणे? रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एका पेजवर, दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीट असणार आहे, त्याच्या खाली कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आखून झाल्या पहिली तयारी काय करतो आपण, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅपिटल अकाउंटला आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हे आधीच लिहून ठेवतो. आणि लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट हेडिंग टाकून कॅपिटल अकाउंट तिन्ही पार्टनरची नावं ही सुरुवातीलाच लिहून ठेवायची आहेत. ओके, प्रॉब्लेम स्टार्ट व्हायच्या अगोदरची ही तयारी सर्वांची पाहिजे. चला मग प्रॉब्लेमला सुरुवात करू. काय दिले बघा प्रॉब्लेममध्ये. अमित अँड सुमित वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. ओल्ड पार्टनर्सची नावं दिलीत बघा. अमित आणि सुमित नावाचे जुने पार्टनर्स आहेत. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो दिला आहे सगळ्यात महत्त्वाचा, 2:1, 2:1. अंडरलाईन करून ठेवा. रेशो असल्यामुळं जे काय वाटायला लागेल आज ते रेशोमध्ये वाटावं लागेल. ओके, चला मग खाली बॅलन्स शीट दिली त्यांनी. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2011. ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे. मग सुरुवात आपण माहिती आहे तुम्हाला, ॲडमिशनचा प्रॉब्लेम काही वाचायचा वगैरे नसतो. मग जी बॅलन्स शीट दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये, जी ओल्ड बॅलन्स शीट दिसते, जुनी बॅलन्स शीट, ती वापरून घेऊ म्हणजे त्यातलं काय काय वापरता येईल. तर आपल्याला कॅपिटल बघा, लायबिलिटी साईडला कॅपिटल दिले दोघांचं. अमित 96,000 आणि सुमित 64,000. लिहून काढा मग दोघांचं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं ना, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग अमितच्या कॉलममध्ये लिहिताल 96,000 96,000 आणि सुमितच्या कॉलममध्ये लिहिताल 64,000 64,000. ओके, दोघांचं कॅपिटल आहे तसं उतरून काढलं, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि आता परत एकदा बॅलन्स शीटमध्ये बघा, ॲसेट साईडला कुठे ना कुठे कॅश, बँक असा शब्द असणारच आहे. तर ॲसेट साईडला लास्ट सगळ्यात शेवटी कॅश आहे बघा, सापडलं ना. हां, किती कॅशची अमाऊंट 16,000 16,000. मग लिहून काढा. कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला आपण लिहून ठेवले ना, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग त्याच्यासमोर लिहा किती होती अमाऊंट, 16,000 16,000. ओके, पहिली स्टेप बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटलचा आणि कॅशचा दोघांचा बॅलन्स आहे तसा उतरून काढला, बॅलन्स ब्रॉट डाऊन केले. सेकंड स्टेप, बॅलन्स ब्रॉट डाऊन झाल्यानंतर दुसरी स्टेप काय करतो आपण, सेविंग. की त्या 2 पार्टनरनी, ओल्ड पार्टनरनी आत्तापर्यंत जो पैसा साठवलेला आहे त्याला ॲक्च्युली सेविंग नाही, त्याला अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट म्हणतात. आपण सेविंग म्हणूया. की त्या दोघांनी जो पैसा साठवलेला आहे, 3 नावं मी पाठ करायला लावलेली आहेत, जनरल रिझर्व्ह फंड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर बघायचं बाबा तिघांपैकी एक तरी नाव असतं नॉर्मली. तर आज बघा एक नाही 2 नावं आहेत. लायबिलिटी साईडला नीट बघा, जनरल रिझर्व्ह पण आहे 18,000 18,000
आणि त्याच्याच खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण आहे 6000. मग एक काम करू, 2 नावं आहेत, दोन्ही वाटून टाकू. कसं वाटताल तर त्यांनी लायबिलिटीला दिले ना, मग लायबिलिटीचा अर्थ क्रेडिट असतो, सो क्रेडिटला वाटून टाकू. या मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे ना, त्याच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व अकाउंट किती होती त्याची अमाऊंट? 18,000, 18,000 होती. आता 18,000 इक्वल असते तर दोघांना 9,000 इक्वली वाटणं सोपं होतं, पण प्रॉब्लेममध्ये रेशो दिला आहे 2:1. मग ते दाखवतो इथं रफमध्ये. काय रेशो आहे आज? 2:1 आहे, बरोबर ना. 2:1 म्हणजे टोटल किती झाले? 3 शेअर्स झाले. मग एक काम करू, काय होती अमाऊंट? 18,000, 18,000 होती ना. मग 18,000ला सगळ्यात पहिल्यांदा जर 18,000ला जर 3ने डिवाईड केलं, 3ने भागलं तर 3 सक 18, 3 6 18. किती आला आन्सर? 6,000. 6,000 आन्सर आला, बरोबर आहे. मग पहिल्या पार्टनरचे 2 शेअर्स होते, तो 6,000 × 2 6 2 12,000 आलं. आणि सेकंड पार्टनरचा एकच शेअर्स होता, म्हणजे 6 1 6, बरोबर आहे. कळलं का? पहिलं डिवाईड करून घ्यायचा, भागायचं, जे काय आन्सर येईल तो तुमचा एक शेअर झाला. पहिल्या पार्टनरचे 2 शेअर्स होते, 6 2 12, आणि दुसऱ्या पार्टनरचा एक शेअर होता, 6 1 6. मग दोघांना वाटून टाका. बाय जनरल रिझर्व अकाउंट अमितच्या कॉलममध्ये 12,000 12,000, आणि सुमितच्या कॉलममध्ये 6,000 6,000. 18,000 दोघांना रेशोमध्ये वाटले, 12,000 6,000. ते जमतं तुम्हाला, ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं एकच नाही, अजून एक नाव आहे. नॉर्मली तिघांपैकी शक्यतो एकच नाव असतं, पण आज नशीब चांगलं समजा, आज तिघांपैकी 2 नाव आली. जनरल रिझर्व पण आहे आणि त्याच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण होतं, बरोबर आहे ना. त्याची अमाऊंट किती होती? 6,000. मग ते पण कसे वाटताल? 6,000 मग आज सारखंच काय करताल? सगळ्यात पहिल्यांदा 6,000 डिवायडेड बाय 3. 6,000ला 3ने भागलं तर 3 2 6, आन्सर किती आलं? 2,000, 2,000 आलं, बरोबर आहे. मग पहिल्या पार्टनरचे 2 आहेत, 2 2 4, आणि सेकंड पार्टनरचा 1 शेअर आहे, 2 1 2, म्हणजे 2 2 4, 2 1 2, 4,000 2,000 वाटा. मग त्याच्याच खाली लिहिताल बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अमितच्या कॉलममध्ये 4,000, सुमितच्या कॉलममध्ये 2,000. 4,000 2,000. 6,000 6,000 टोटल अमाऊंट होती, दोघांना रेशोमध्ये वाटले, एकाला 4,000 एकाला 2,000. ओके. नेक्स्ट स्टेप, चला वाटून वगैरे झालं. फर्स्ट स्टेप बॅलन्स ब्रॉट डाऊन. सेकंड स्टेप काय करतो? सेकंड स्टेप जे काय सेव्हिंग असेल अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट ते वाटून टाकतो. ओके. चला वाटून वगैरे झालं, मग ह्याचा अर्थ आत्ताशी प्रॉब्लेमला तुमची सुरुवात झाली. आता ॲडजस्टमेंट वाचायला हरकत नाही. म्हणजे जोपर्यंत ह्या पहिल्या 2 स्टेप होत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम वाचायचा देखील नाही. आता प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करू की बाबा ह्यांनी कुणाला ॲडमिशन दिले. बघा मग बॅलन्स शीटच्या खाली फर्स्ट लाईन काय होती? ऑन 1 एप्रिल 2011 रोहित इज ॲडमिटेड इन द पार्टनरशिप फर्म. नवीन पार्टनरचं नाव दिलं बघा, रोहित इज ॲडमिटेड, की त्या दोघांनी रोहित नावाच्या एका नवीन पार्टनरला बिझनेसमध्ये ॲडमिशन दिलं आहे. आता ॲडमिशन दिलं म्हणल्यावर त्याच्याकडनं कॅपिटल मागितलं असेल, गुडविल मागितलं असेल, मग दिले ना. बघा फर्स्ट ॲडजस्टमेंट, पहिली ॲडजस्टमेंट बघा, रोहित शुड ब्रिंग इन कॅश ₹48,000 ॲज कॅपिटल. बस, पुढचं वाक्य बघायची गरज नसती, कारण त्याचा उपयोगच नाही आपल्याला. त्यामुळं किती अमाऊंट आहे कॅपिटलची एवढं कळलं पुष्कळ आहे, पुढचं वाक्य वाचायची गरज नाही. रोहित शुड ब्रिंग इन कॅश ₹48,000 ॲज कॅपिटल. 48,000 त्यांनी कॅपिटल आणलेलं आहे. नेहमीप्रमाणे कॅपिटल ही फिक्स ॲडजस्टमेंट आहे, मी दररोज सांगतो, आणि त्याचे 2 इफेक्ट पण फिक्स आहेत. कुठं कुठं जातील माहिती आहे ना? एक मिनटं. 2 इफेक्ट कुठं कुठं जातील? एक कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला का तर डेबिट वॉट कम्स इन, बिझनेसमध्ये पैसे आले. आणि दुसरा इफेक्ट त्याच्या शेजारी म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, डेबिटला क्रेडिटला, शेजारी. ओके. चला मग फर्स्ट इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला 2 अमाऊंट नाव टाकताल. कुणी आणलं? रोहितनी ना. सो टू रोहित्स कॅपिटल अकाउंट
अमाऊंट टाकताल 48,000 48,000 पहिला इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट त्याच्या शेजारी म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कुणी आणले कॅपिटल? रोहितनी. सो अमाऊंट रोहितच्या कॉलममध्ये लिहिताल 48,000. दोन इफेक्ट, एक डेबिटला कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला आणि एक पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. फिक्स ॲडजस्टमेंट आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये पहिली ॲडजस्टमेंट हीच असणार आहे. त्यामुळे हे जे इफेक्ट साहजिक पाठ झाले असतील तुमचे, एक डेबिटला एक क्रेडिटला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट हे झालं कॅपिटल. आता गुडविलचं काय दिलं बाबा? सेकंड ॲडजस्टमेंट बघा काय होती. गुडविल वॉज रेज्ड इन द बुक्स ऑफ द फर्म फॉर ₹18,000. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं, गुडविल वॉज रेज. तो रेज शब्द आहे ना, RAISED, बरोबर. ते शब्द खाली अंडरलाईन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आज गुडविलचा नवीन टाईप आलेला आहे, रेज. मी सुरुवातीलाच सांगितलं, रेज म्हणजे काय तर मांडून ठेवणे. म्हणजेच काय तर न्यू पार्टनरकडं गुडविल आणायला पैसे नव्हते म्हणून त्यांनी त्या ओल्ड पार्टनरला, जुन्या पार्टनरला रिक्वेस्ट केली की माझे गुडविलचे पैसे मी नंतर देतो, 2 महिन्यांनी देतो, 3 महिन्यांनी देतो, तोपर्यंत माझे पैसे तुम्ही मांडून ठेवा. त्याला रेज म्हणतात. मग काय होतं? गुडविल वॉज रेज इन द बुक्स ऑफ द फर्म फॉर ₹18,000 की 18,000 रुपये गुडविल त्यांनी मांडून ठेवायला लावलं. मग फर्स्ट इफेक्ट आपण नेहमी गुडविलचा पहिला इफेक्ट काल आणि परवा गुडविलचा पहिला इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला देत होतो, बरोबर. पण आज तिथं न जाता आज पहिला इफेक्ट नीट बघा, रेजचा प्रॉब्लेम असेल तर पहिला इफेक्ट जातो ॲसेट साईडला. गुडविल अमाऊंट 18,000 18,000. का बरं ॲसेटला? कारण त्यांनी कॅश आणली नाही आहे, अजून पैसे नाही आलेत, पण तो कधी ना कधी आणणार आहे. 2 महिन्यांनी होतील किंवा 3 महिन्यांनी होतील, कधी ना कधी तो गुडविलचे पैसे घेऊन येणार आहे. म्हणजे तेवढ्या 18,000 बिझनेसमध्ये कधी ना कधी येणार आहेत, म्हणून ती बिझनेसची काय झाली? ॲसेट झाली, बरोबर आहे ना. म्हणून पहिला इफेक्ट गेला ॲसेट साईडला. आणि सेकंड इफेक्ट आपला फिक्स आहे, तो नेहमीप्रमाणे जिथं जात होता तिथंच जाईल. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. नवीन पार्टनरच्या गुडविलवर कुणाचा हक्क असतो? ओल्ड पार्टनर्सचा हक्क असतो. त्यामुळं सेकंड इफेक्ट तिथंच जाईल, बाय गुडविल अकाउंट. नवीन पार्टनरचं गुडविल हे दोघं जण आपापल्या रेशोमध्ये वाटून घेतील. वाटा मग 18,000 2:1 मध्ये वाटून घ्या. 12,000 6,000 मगाशी वाटलं होतं ना जनरल रिझर्व, त्याची पण अमाऊंट 18 होती, त्यामुळे मी मगाचीच अमाऊंट डायरेक्ट 12,000 6,000. ओके. 2 इफेक्ट गेले तर गुडविलचे. म्हणजे थोडक्यात विड्रॉनपेक्षा रेजचा प्रॉब्लेम परवडतोय. उलट काल विड्रॉन होता तर 4 इफेक्ट गेले ते, बरोबर ना. मग आज रेज आहे म्हणल्यावर 2च इफेक्ट गेले. फर्स्ट इफेक्ट कुठे गेला? ॲसेट साईडला गेला. बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिले मी गुडविल 18,000, बरोबर आहे. आणि सेकंड इफेक्ट आपला नेहमीप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल. आणलेलं गुडविल ओल्ड पार्टनरला रेशोमध्ये वाटून टाकलं. ओके. 2 इफेक्ट गेले गुडविलचे. कॅपिटल झालं, गुडविल झालं. या पहिल्या 2 ॲडजस्टमेंट जर तुम्हाला जमल्या तर ह्याचा अर्थ तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम जमला. पहिल्या 2 म्हणण्यापेक्षा कॅपिटल तर फिक्स असते, त्यामुळं फक्त गुडविलची ॲडजस्टमेंट ज्या मुलाला, ज्या विद्यार्थ्याला जमली त्याला ॲडमिशन अजिबात अवघड नाही. ओके. चला पुढचा प्रॉब्लेम जो आहे थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ ॲडजस्टमेंट, तो मात्र किरकोळ आहे तुमच्यासाठी, तो तुम्ही पण सोडू शकता, बरोबर आहे ना. बघू पटापट सोडू. चला बघा, थर्ड ॲडजस्टमेंट काय होती? बिल्डिंग इज रिव्हॅल्यूड ॲट ₹1,12,000. वर बघा प्रॉब्लेममध्ये बिल्डिंगची अमाऊंट किती आहे? ॲसेट साईडला आहे ना पहिलंच नाव, बिल्डिंग किती आहे? 1,00,000, 1,00,000 आहे, बरोबर आहे. आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये किती करायला लावली आहे? 1,12,000. म्हणजे थोडक्यात काय करायला लावली? बिल्डिंग वाढवायला लावली. मग चला वाढवून टाका. ॲसेट साईडला बिल्डिंग किती लिहिताल? बिल्डिंगची अमाऊंट 1,00,000, बरोबर आहे. आणि ॲडजस्टमेंटमध्ये काय करायला लावली? बिल्डिंग 1,12,000 करायला लावली, म्हणजे 12,000 वाढवा. ॲड ॲप्रिसिएशन, शॉर्ट फॉर्म ॲप लिहिलं तरी चालेल. कितीने वाढवताल? 12,000, 12,000.
1,00,000ची 1,12,000 करायला लावली म्हणजे 12,000 वाढवताल आणि आउटरला 1,12,000. त्यांच्या म्हणण्यानुसार बिल्डिंग 1,12,000 केली. आणि सेकंड इफेक्ट, आपली ॲसेट वाढली. ॲसेट वाढली म्हणल्यावर आपला काय झाला, प्रॉफिट झाला. सो प्रॉफिट झाला म्हणल्यावर कुठं लिहितो आपण, क्रेडिटला लिहितो. आठवते ना, लॉस झाला तर डेबिटला, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, आणि प्रॉफिट झाला तर क्रेडिटला, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. मग लिहून टाका क्रेडिटला, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय काय लिहितात, नाव टाकतात, बाय बिल्डिंग अकाउंट. किती होती अमाऊंट, 12,000, 12,000 झालं. दोन इफेक्ट, 12,000ने बिल्डिंग वाढवली आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट झाला म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, नेक्स्ट नाही, थर्ड ॲडजस्टमेंटच बघू आपण, कारण थर्ड ॲडजस्टमेंट अर्धीच झाली आपली. पुढं अजून वाक्य आहे ना, काय वाक्य होतं बघा बरं, बिल्डिंग इज रिव्हॅल्यूड ॲट ₹1,12,000 अँड द व्हॅल्यू ऑफ स्टॉक काय करायला लावला आहे, टू बी रिड्यूस म्हणजे काय हो, रिड्यूस म्हणजे कमी करणे, म्हणजेच आपल्या भाषेत डेप्रिसिएशन, बरोबर ना, की स्टॉक टू बी रिड्यूस, स्टॉक डेप्रिसिएट करायला लावला आहे कितीनी, बाय ₹6,000. 6,000 स्टॉक कमी करायला लावला. मग ठीक आहे, कमी करून टाकू. वर बघा बरं, स्टॉकची अमाऊंट प्रॉब्लेममध्ये किती आहे, ॲसेट साईडला आहे ना, खालून दुसरं सेकंड लास्ट आयटम स्टॉक 84,000. मग चला 84,000 आहे तसा लिहून घ्या ॲसेट साईडला, स्टॉक 84,000 बरोबर आहे. आणि ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे की स्टॉक टू बी रिड्यूस, कमी करायला लावलं ना, मग चला कमी करू, लेस डेप. कितीनी कमी करायला लावलेला, 6,000, 6,000. मग चला त्यांच्या म्हणण्यानुसार स्टॉक 6,000 कमी करू. मग 84 - 6 आउटरला किती जातील, 78,000 बरोबर आहे. 84मधनं 6 गेले, आउटरला 78,000. फर्स्ट इफेक्ट, त्यांच्या म्हणण्यानुसार स्टॉक कमी केला. आणि सेकंड इफेक्ट, डोकं लावा, आपली ॲसेट काय झाली, कमी झाली. मग ॲसेट कमी झाली म्हणल्यावर आपला काय, लॉस आहे. मग लॉस आहे म्हणल्यावर डेबिटला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला, टू स्टॉक अकाउंट. कितीचा लॉस झाला, 6,000. 6,000 कमी झाला ना, मग 6,000चा लॉस झाला. ओके, झाली. थर्ड ॲडजस्टमेंट सोपी होती, तुम्हाला जमती ती. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघू आपण, चौथी ॲडजस्टमेंट. ही पण काल झालेली आहे, RDD. बघा काय दिले RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजेच काय शॉर्ट फॉर्म RDD टू बी मेंटेन ॲट ₹1,800. RDD त्यांनी 1,800 करायला लावला आहे. आता RDD कुणावर काढला जातो, डेटर्सवर. मग वर बघा प्रॉब्लेममध्ये डेटर्स आहेत का, आहेत ना, इनरला लिहिलेत बघा 63,000, 63 बरोबर आहे. पण तुम्ही म्हणता सर त्यांनी डेटर्सच्या खाली लेस RDD पण दिलेला आहे 3,000. मग सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचा पण RDD दिला आहे वर, आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये पण RDD दिला आहे. तर असं जर वर आणि खाली दोन्हीकडे RDD असतील तर काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा डेटर्सची इनरची अमाऊंट किती आहे, 63, ती आहे तशी लिहून घ्या. चला, डेटर्स ॲसेट साईडला लिहितात, डेटर्स 63,000, 63,000 बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचा RDD वर किती लेस केलतात, 3,000, ते महत्त्वाचं नाही. इफेक्ट देताना जो RDD ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे खाली, तो ॲडजस्टमेंटमधला RDD महत्त्वाचा असतो. त्यामुळे ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं बघा बरं, ॲडजस्टमेंटमध्ये चौथा आकडा, RDD टू बी मेंटेन ॲट ₹1,800, 1,800 ना. मग चला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले त्याप्रमाणे लेस RDD 1,800, आउटरला दोघांची सबस्ट्रॅक्शन 61,200. 63,000 1,800 लेस केले 61,200 बरोबर. ॲडजस्टमेंटमध्ये जो सांगितलेला असतो RDD, तो RDD लेस करायचा. आणि सेकंड इफेक्ट देताना मग आता काय करा, कम्पेअर करा. प्रॉब्लेममध्ये बघा, वर बघा, प्रॉब्लेममध्ये त्यांचा RDD किती होता, 3,000. ह्याचा अर्थ काय झाला की अमितला आणि सुमितला डाऊट होता, ओल्ड पार्टनर्सला डाऊट होता की कोणतरी आपले 3,000 रुपये बुडवणार आहे. पण ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे की तोच RDD टू बी मेंटेन ॲट 1,800. म्हणजे त्यांना ॲक्च्युली असा डाऊट होता की कोणतरी आपले 3,000 बुडवणार आहे, पण 3,000 नाही बुडवले, 1,800च बुडवले. त्यांना उलट डाऊट होता कोणतरी आपले जास्त बुडवणार आहे 3,000, पण ॲक्च्युली 3,000च्या ऐवजी जर 1,800च बुडाले
तर ह्याचा अर्थ जो डिफरन्स आहे दोघांमधला 1200, तो 1200 रुपये काय झाला, प्रॉफिट झाला. बरोबर आहे ना. त्यामुळं सेकंड इफेक्ट प्रॉफिट झाला म्हणल्यावर कुठं लिहितो आपण, क्रेडिटला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिताल बाय RDD अकाउंट 1200. आणि तुम्हाला कळण्यासाठी ब्रॅकेटमध्ये लिहा आहे 1200 कुठनं आले, 3000 मायनस 1800. ॲक्च्युअल त्यांना डाऊट होता 3000चा, पण त्यांचे जर 1800च बुडाले तर ह्याचा अर्थ जो डिफरन्स आहे 1200 वाचले ना त्यांचे, मग ह्याचा अर्थ 1200 त्यांचा काय झाला, प्रॉफिट झाला. प्रॉफिट म्हणल्यावर क्रेडिटला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. ओके. आणि लास्ट ॲडजस्टमेंट ही जरा पहिल्यांदा आली, म्हणजे काल आणि परवा ह्या ॲडजस्टमेंट नव्हती. ही ॲडजस्टमेंट कालच्या आणि परवाच्या प्रॉब्लेममध्ये नव्हती, आज आली. बघा काय दिले, अमित्स लोन इज टू बी रिपेड. एवढंच छोटंसंच वाक्य आहे, अमित्स लोन इज टू बी रिपेड. वर बघा बरं अमित्स लोन कुठं आहे का, तर लायबिलिटी साईडला सगळ्यात शेवटचं नाव आहे बघा, अमित्स लोन 26,000. अमित्स लोनचा अर्थ काय झाला, अरे अमित तर पार्टनरचं नाव आहे, म्हणजे ह्याचा अर्थ बिझनेसला मध्ये पैशाची गरज होती, म्हणून बिझनेसनी काय केलं, बाहेरनं लोन घेण्यापेक्षा, कुठल्या तरी बँकेतनं लोन घेण्यापेक्षा पार्टनरकडनंच पैसे मागितले. मागू शकतं ना आपण. जर 2-3 जण पार्टनर असेल, आपल्याला म्हणजे बिझनेसला जर पैशाची गरज असेल, तर बाहेरनं कुणाकडनं तरी दुसऱ्या माणसाकडनं पैसे मागण्यापेक्षा आपल्यातल्याच एका पार्टनरकडनं जर पैसे मागितले तर चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे ना. मग ते पार्टनर्स लोन म्हणतात त्याला. मग लायबिलिटी साईडला अमित्स लोन होतं 26,000, म्हणजे याचा अर्थ अमितकडनं बिझनेससाठी एक 26,000 रुपये उसने घेतलेले, आणि मग ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलं आहे, अमित्स लोन इज टू बी रिपेड. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की ते पैसे त्याला देऊन टाकले. मग चला पहिला इफेक्ट काय करणार, किती होता अमित्स लोन, 26,000. या मग लायबिलिटी साईडला सगळ्यात पहिल्यांदा अमित्स लोन आहे तसं लिहून काढा. 26,000 एक लायबिलिटी होती अमित्स लोन नावाची, इज टू बी रिपेड. ती रिपेड केली म्हणजे त्याचे पैसे त्याला देऊन टाकले. मग देऊन टाकले म्हणल्यावर लेस करताल. किती देऊन टाकले काय बोलले का, काय नाही बोलले म्हणजे याचा अर्थ फुल्ली पेड, म्हणजे याचा अर्थ सगळेच देऊन टाकले असतील. मग सगळेच लेस झाले, मग 26 26 लेस झाले. नील अकाउंट्समध्ये कधी झिरो लिहित नाही, नील लिहितात. बरोबर आहे ना. त्यामुळं आउटरला नील लिहितात. म्हणजे थोडक्यात तुमच्या डोक्यावर किंवा तुमच्या बिझनेसच्या डोक्यावर एक लायबिलिटी होती, तुमच्या डोक्यावर एक कर्ज होतं, ते कर्ज तुम्ही नील केलं, देऊन टाकले त्या माणसाचे पैसे त्याला. आणि मग सेकंड इफेक्ट कुठं जाईल तर नीट लक्ष द्या, ही काय आहे, लायबिलिटी देणं होतं तुमचं, ते देणं तुम्ही काय केलं, देऊन टाकलं. मग देऊन टाकलं म्हणजे काय दिलं, कॅश दिली ना त्या माणसाला. मग थोडक्यात सेकंड इफेक्ट काय जाईल तर तुमची कॅश गेली. तुम्ही जर एखादी लायबिलिटी पेड करताय तर ह्याचा अर्थ तुमचे पैसे गेले म्हणजे तुमची कॅश बिझनेसमधनं काय झाली, बाहेर पडली. क्रेडिट वॉट गोज आउट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या क्रेडिटला. तुम्ही पैसे आल्यावर डेबिटला लिहिता ना, डेबिट वॉट कम्स इन. मग आता पैसे गेल्यावर क्रेडिटला लिहा. त्यामुळे दुसरा इफेक्ट जाईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय कुठले पैसे दिले तुम्ही, अमित्स लोन अकाउंट 26,000. कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय अमित्स लोन अकाउंट. क्रेडिटला का कळलं ना, कारण कॅश गेली. कळलं. दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट ती लायबिलिटी पेड केली म्हणजे नील केली, आणि दुसरा इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या क्रेडिटला झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं, एखादा मुलगा म्हणाल की सर हे नील झालं म्हणल्यावर नाही लिहिलं तर चालेल की. तुम्हाला जर एवढं कळतं आहे की सर ती लायबिलिटी नील आहे म्हणल्यावर ती लिहायची गरज आहे का, नाही लिहायची गरज आहे. त्यामुळं हे तुम्हाला कळण्यासाठी मी लिहिलं आहे. तुम्हाला जर कळलं असेल तर पुढच्या प्रॉब्लेममध्ये ज्या गोष्टी नील होतात त्या नाही लिहिल्या तरी चालेल. त्यामुळं हिथं न लिहिता फक्त एक इफेक्ट दिला असता कॅश ऑब्लिक बँकच्या क्रेडिटला तरी चालेल. काय हरकत नाही की 2-2च इफेक्ट द्यायला पाहिजेत. फक्त एक इफेक्ट दिला असता तरी चाललं असतं, कारण नीलचा इफेक्ट पकडला जातच नाही. ओके झालं. टोटल किती ॲडजस्टमेंट होत्या, 5 ॲडजस्टमेंट होत्या. 5ही ॲडजस्टमेंट दाखवल्यात. आज फक्त फरक काय, प्रॉब्लेम इझी होता. फक्त आज काय बदल झाला तर गुडविल रेज आलं. ती गुडविलची ॲडजस्टमेंट सोडली तर बाकीचा सगळा प्रॉब्लेम तुम्हाला जमला असता. फक्त रेजची ॲडजस्टमेंट मी दाखवली. ओके
तर इथपर्यंत मी थांबतो, कारण साहजिक आहे टॅली करायचं काम मी तुमच्यावर सोपवतो आहे. टॅली करताल. जर नाही जमलं तर काही टेन्शन नाही, मी सोल्युशन संध्याकाळी ग्रुपवर अपलोड करणारच आहे. ओके, बाय.